12वी मराठी माध्यम इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र आता मात्र आपली गोची होणार आहे. ठीक आहे. म्हणजे धडा क्रमांक 4 पर्यंत मी तुम्हाला खूप काही गोष्टी अशा दैनंदिन जीवनाशी जोडून दाखवल्या आणि अनेक गोष्टी शब्दशः पण तशाच सांगण्यात आल्या. पण आता गोची होणार आहे कारण प्रॉपर इकॉनॉमिक्सच्या टर्मिनॉलॉजीज अनेक ठिकाणी येणार आहेत. ठीक आहे. काय आहे बाजाराचे प्रकार? बाजाराचे प्रकार असतात का? कुठे काय असतं. बरं, गावाखेड्यांमध्ये जाल तर बघा आठवडी बाजार असतो. आमच्या वसईला असतो दर शुक्रवारी. शतकांपासून म्हणजे माहीतही नाही वसईलाच किती वर्ष झाली आहे. बरं, पण तेव्हापासून पापडीचा बाजार आहे. अक्षरशः वज्रेश्वरी, भिवंडी, वाडा, ओके, डहाणू, पालघर तिकडून लोक येतात विकण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी. दर शुक्रवारी असतो. असा आठवडी बाजार आहे. बरं, तुम्हाला जर फळं घ्यायचे, तुम्ही मुंबईला आहात समजा आणि तुम्हाला फुलं घ्यायची आहेत, तुम्ही कुठे जाल? सर दादरला. फळं घ्यायची असेल तर किंवा धान्य घ्यायचे असेल तर सर वाशीला. काय? का? तुमच्या दुकानात पण मिळतात की सर तिकडे स्वस्त मिळतात. का? सर होलसेल मार्केट आहे. बरोबर. तर बघा बाजार वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बाजार म्हणजेच मार्केट, राईट. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बाजार तुमच्याकडे असतात आणि या बाजाराचा अभ्यास करणं गरजेचं आहे का? सर आम्हाला काय गरजेचं आहे ना. जेव्हा स्वस्त घ्यायचं आहे तुम्ही काय करतायत? दादरला सकाळी लवकर उठून गणपतीत जातायत. नाही, दादरला हार छान मिळतो. जो हार इकडे 1000 रुपये सांगतो ना तिकडे 500-600 मिळतो. जातोय का? स्वस्त हवाय. काही लोक असतात काय देवासाठी पैसे मोजतात. मोजावे लागतात बाबा, तेच 500 रुपये दुसऱ्या फटाक्यांमध्ये येतील ना. इकॉनॉमिक यूज. करेक्ट. पैशाचा पुरेपूर वापर इकॉनॉमिक्समध्ये हेच आहे. ऑप्टिमम यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. तुमच्याकडे जे काही घटक आहे त्याचा पुरेपूर वापर करणं म्हणजेच अर्थशास्त्र, राईट. तर इथे आपण बघणार आहोत बाजाराचे प्रकार. आता बाजार म्हणजे काय? एखादी जागा? हा सर जागा. ठीक आहे. मग जर तुमच्यापैकी कोणी व्यवसाय करत असेल तर जेव्हा भरपूर विकलं जातंय तेव्हा तुम्ही म्हणता आज मार्केट मस्त था. म्हणजे काय मार्केटला काय हिरे मोती लावलेले काय? नाही. विक्रीचं प्रमाण किती झालं त्यावर तुम्ही ठरवलंय आज बाजार वर होता किंवा आज बाजार खाली आहे. शेअर मार्केटवाले म्हणतात अनेक वेळा आज मार्केट डाऊन आहे. तर काय ती जमीन खाली गेली का तेवढी? नाही. ते तर पूर्ण ऑनलाईनच होतंय, डिजिटल आहे. पण तरी तुम्ही वर खाली हा प्रकार वापरताय. म्हणजेच कशावर म्हणतायत? त्याचा किंमत वाढली की कमी झाली किंवा विक्री जास्त आहे की कमी आहे त्यावर म्हणतायत. बरोबर आहे. तर जागाही असू शकते, वेळ आहे. बरं, तुम्हाला वॉटर बॅग किंवा तुम्हाला बॅग्स किंवा रेनकोट किंवा छत्र्या विकायच्या आहेत तर तुम्ही कधी विकणार? जूनमध्ये. का? सर ती सीझन आहे. आपण काय म्हणतो तेव्हा? अभी सीझन आहे यार, नाही अभी मार्केट के दिन आहे. मग काय तेव्हा मार्केट काय स्पेशली कोणी लावलंय का? नाही. मार्केट तेच आहे, दुकानं तीच आहेत, पण त्या वस्तूंचं तेव्हा मागणी आहे. म्हणजेच आपण काय म्हणतोय त्या वस्तूंची मार्केट आहे. तर कालावधी पण असू शकतो, जागाही असू शकतो, विक्रीचं प्रमाणही असू शकतं. प्रत्येकाला आपण काय म्हणतोय? मार्केट म्हणतोय, राईट. तर बघा बाजाराची व्याख्या जी आहे ना, ऑगस्टिन कुर्नो या अर्थशास्त्राच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते. आजकाल तर बाजार तुमचा बाबा डिजिटलाइज झालेला आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, अख्खं जग तुमचा बाजार आहे. कारण तुम्ही जगात कुठेही विकताय आणि जगातली कुठचीही वस्तू विकत घेताय. बरोबर. तर बघा आता अमर्यादित भौगोलिक दृष्टिकोन आहे. भूप्रदेश हा अमर्यादित झालेला आहे. अशा प्रकारे बाजाराची ही संभाव्य व्याख्या ग्राहक व संभाव्य विक्रेते यांच्यातील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे, राईट. जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो. ग्राहक हवे हवे, विक्रेते हवे हवे, वस्तू किंवा सेवा हवी हवी. बरोबर. वस्तू किंवा सेवा यांची खरेदी आणि विक्री आणि वस्तूंची किंमत निर्धारित असली गरजेचे. ग्राहक आणि विक्रेते यांचा संबंध जवळचा गरजेचा आहे. ऑनलाईनमध्ये हे नसतं. म्हणून ऑनलाईनमध्ये आपल्याला बघताना काही वस्तू खूप आवडतात
पण जेव्हा ती समोर येते तेव्हा रद्दीच्या लायक पण नसते. कधी 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 दिसायला घाण असते पण येताना खूप छान येते. बरं, पण तुमच्यात आणि विक्रेत्यामध्ये संबंध येत नाही. बाजार विषयक ज्ञान असणं गरजेचं आहे. बाजारांचे वर्गीकरण स्थळानुसार, बरं, तर आपल्या घराच्या आसपासचे जे आहेत ते आपण काय म्हणतोय, स्थानिक बाजार. बरोबर, येस. राष्ट्रीय बाजार म्हणजेच देशाच्या पातळीवर चालतात आणि आंतरराष्ट्रीय 2 देश काम करतात. गुजरात आणि महाराष्ट्र काम करतात, हा राष्ट्रीय बाजार आहे. भारत आणि चायना, भारत आणि पाकिस्तान, भारत आणि अमेरिका, भारत आणि युरोप, भारत आणि रशिया, आंतरराष्ट्रीय बाजार. बरोबर आहे. काळानुसार आता बॅग, छत्री, रेनकोट, बरं, वॉटर बॉटल हे मगाशी सांगितलं, वर्षभर मिळतं का? नाही. हां, पण पावसाळा आटपला तर तुम्ही विकत घ्यायला गेलात तर ती 100ची वस्तू तुम्हाला तेव्हा 200ला पडेल. तेव्हा तुम्हाला दुकानदार लगेच देणार पण नाही. तो काय म्हणेल, मागवावी लागेल, 2 दिवसांनी या. असते त्याच्याच गोडाऊनमध्ये. त्याला फक्त वरती चढायचंय, त्या गोडाऊनमधनं काढायचंय आणि तुम्हाला द्यायचंय. पण लगेच दिलं तर 100ची वस्तू 200ला तो शिवा मारेल ना मला. म्हणून आपण काय करतोय, आर्थिक टंचाई दाखवतोय, 2 दिवसांनी येईल. आणि हे सगळं नॅचरल आहे. शिव्या मारायची दुकानदारांना गरज नाहीये. मी भडकवतो म्हणून भडकू नका, पण मी तुम्हाला एक फक्त स्वाभाविक स्वभाव सांगतोय माणसाचा. ओके. अल्पकाळ काही काळासाठी आहे. खूप लोक तुम्हाला दिसतील, काही बायका, स्पेशली आदिवासी बायका असतात, ज्या काही वस्तू घेऊन येतात, विकतात, विकून झालं गेले, तास 2 तास 3 तास आटपलं, हे आहे अल्पकाळ. बरोबर. त्यानंतर अति अल्पकाळ होता तो, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, ओके, दीर्घकाळ आणि अति दीर्घकाळ. तुमचे जे स्थानिक बाजार आहेत तिकडे दुकानं वर्षांवर्षापासून आहेत. बरोबर. स्पर्धेनुसार पूर्ण स्पर्धा. पूर्ण म्हणजेच काय, एकाच व्यक्ती असणार आहे का? नाही. भरपूर विक्रेते आहेत, भरपूर खरेदी करणारे आहेत, उपलब्धता आहे, माल तुम्हाला जो पाहिजे ती वस्तू घ्या. म्हणजे पेन मला 5 रुपयावाला आहे, 2 रुपयावाला आहे, 50 रुपयावाला, 80 रुपयावाला, 1000 रुपयावाला पण आहे. पर्यायी माल तुम्हाला उपलब्ध आहे. ओके. अर्थव्य व्याख्या. जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. कळलं? पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. असंख्य विक्रेते व असंख्य ग्राहक. एखाद्या शहरातला बाजार घ्या तुम्ही इकडे समजण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी. ओके. एक जिन्सी वस्तू, मला मोबाईल, मला जो हवा आहे तो अनेक दुकानांमध्ये मिळेल, मला जिकडचा भाव परवडेल तिकडून घेईल. मुक्त प्रवेश आणि निर्गम. ओके. येस. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी दुकान लावणार, जेव्हा पाहिजे तेव्हा मी दुकान नाही लावणार. त्यानंतर एकच किंमत, हे खूप गरजेचं आहे. बरं, तुमच्या बाजूच्या दुकानात 10 रुपयाला मिळते आणि तुम्ही तर 15 रुपये तुडवतील का? तो 10ला विकतो आणि दुकानला 15ला. शाणा आला का? लोक शिव्या मारतील, तेरी माका मेरे बाप का शुरू हो जाएगा फिर. राईट. म्हणून प्रत्येक दुकानात सेम भाव असतो. अजून एक उदाहरण सांगू. तुम्ही जत्रेत गेलात कुठे? नसेल गेला तर जा. वसई विरारला राहत असाल, बरोबर, तर दिवाळी आटपली का नंतरची जी एकादशी आहे, कार्तिक एकादशी नंतर निर्मळला जत्रा लागते. त्या जत्रेत तुम्ही कुठेही जा, खंडोबाला वगैरे गेलात कुठे, तिकडे जत्रा असते. बरोबर आहे. कुरमुरे साधे प्रसाद तुम्ही घ्यायला गेलात तर प्रत्येक दुकानांमध्ये तुम्हाला भाव सेम मिळणार. हा, तुम्ही ओळखीच्या दुकानात गेलात तर तुम्हाला थोडंसं स्वस्त तो विकून टाकेल, सुमडीत डिक्लेअर नाही करणार. पण सर्व दुकानांमध्ये भाव सेम असतो. कारण जत्रा उद्यापासून चालू होणार आहे. सगळे दुकानदार आज एका दुकानदाराच्या इकडे भेटतात, ते ठरवतात की बाबा आपण काय भाव लावायचा यावर्षी, हा भाव लावा. ओके. आणि मगच त्या वस्तू विकल्या जातात. साधा कुरमुरे, झालमुळी मोदीजींनी प्रसिद्ध केलेत ना कुरमुरे आता, म्हणून कुरमुऱ्याचं उदाहरण दिलं. आणि आमचं पण दुकान असायचं एकेकाळी, म्हणून मला माहिती आहे की ही पद्धत असते. राईट. तर बघा, एकच भाव आहे, एकच किंमत आहे अख्ख्या बाजारात त्या वस्तूची. बाजाराचे संपूर्ण ज्ञान असणं गरजेचं आहे. मी गेलो, मला हे पाहिजे, त्याने दिलं, घेतलं ना आलो, नाही. मला त्या वस्तूची उपयोग, त्याची सरासरी किंमत, परत त्याच्याशी संबंधित दुसरी माहिती असणं गरजेचं आहे. कुठे मिळणार, कधी मिळणार, कसं मिळणार.
इन्स्टॉलमेंट आहे की नाही आहे, ह्या सगळ्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके. उत्पादन घटकाची पूर्ण गतिशीलता. उत्पादन घटक काय काय आहे? एखादी वस्तू उत्पादन करायला तुम्हाला रॉ मटेरियल हवं, कच्चा माल, मजूर हवेत, हो हवेत, पैसे हवेत, हवेत, जमीन हवी, हो हवी, मशिनरी हवी, अस्थायी वस्तू आणि अस्थायी वस्तू असे दोन्ही प्रकारचे घटक तुम्हाला गरजेचे आहेत आणि ते उपलब्ध असणं गरजेचं आहे पूर्ण स्पर्धेत. ओके. त्यानंतर वाहतूक खर्चाचा अभाव, राईट. डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला कोणी लावत नाही पूर्ण स्पर्धेत. दुकानदार स्वतः सांगतो आप जाइए मैं लाके देता हूं. ओके. सरकारी हस्तक्षेप नाही. कळलं? पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चित कशी केली जाते? तुम्ही बाजारात गेलात? हो गेलोय. भैया कांदा कैसा दिया? 60 रुपया किलो. 40 से दो. नहीं भाभी नहीं पड़ेगा. 60, 40, 60, 40. चलो आपका ना मेरा 50 से ले लो. 50 रुपयामध्ये तुमची आई सुद्धा तयार झाली आहे. 50 रुपयामध्ये तो भैया सुद्धा विकणारा तयार झालेला आहे. का? दोघांनाही परवडतोय. तर जिथे मागणी आणि पुरवठा हे दोन्ही कर्व किंवा तुम्ही वक्र एकमेकांना छेदतायत, तो होतोय तुमच्या पूर्ण स्पर्धेतला भाव. सर नाही कळलं. कळेल. बघा, जेव्हा किंमत 100 रुपये आहे, मागणी किती आहे? 5000. बरोबर. जेव्हा 200 झाली, मागणी किती झाली? 4. 300 झाली, मागणी किती झाली? 3, 2, 1. बघा, जसा भाव वाढतोय तशी मागणी कमी होते. धडा क्रमांक 3A आपण शिकलो. आता या धड्यात आपण काय शिकलो? धडा क्रमांक 4 मध्ये, भैया भाव बढ़ा तो सप्लाय भी बढ़ा, पुरवठाही वाढतोय. 1000, 100, 1000, 200, 2000, 300, 3000, 400, 4000, 500, 5000. बरोबर. आता दोघांचं तुम्ही नीट बघाल तर 300 रुपयावर खरेदी करणारा 3000 किलो किंवा 3000 नग खरेदी करायला तयार आहे. बरोबर. विकणारा पण 3000 नग किंवा 3000 किलो विकायला तयार आहे. बरोबर. म्हणजे मागणी आणि पुरवठा या दोन्हींचं समसमान इकडे घटक होतोय. मागणी बरोबर पुरवठा येतोय. बरोबर. यालाच आपण पूर्ण स्पर्धेतला भाव म्हणतो. कळलं? समजलं? आता हा तक्ता मी समजवलाय. खालचं जे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही वाचायचंय. मग तुम्हाला हे बघा, ही मागणी हा पुरवठा दोन्ही एकमेकांना कितीवर कट होत आहेत? 300 वर. आणि तेव्हा क्वांटिटी किती आहे? 3000. बरोबर. तर हा झाला तुमचा बाजार भाव. कुठे? पूर्ण स्पर्धेत. कळलं? अपूर्ण स्पर्धा. अपूर्ण स्पर्धा म्हणजे भरपूर विक्रेते, भरपूर खरेदीदार आहेत का? नाही. एक विक्रेता आहे, त्याला आपण म्हणतोय मक्तेदारी. आता विकणारा एकच आहे आणि खरेदी करणारे 10 आहेत. विचार करा, भाव तुमच्या नियंत्रणात असणार की त्याच्या नियंत्रणात? त्याच्या. तो सांगेल नाही आहे, जावं लागणार, कारण तुम्हाला पर्याय नाही आहे. 5 ची वस्तू आहे, तो सांगेल 50 रुपये आहे, देणार, दे, वस्तू घ्यावी लागणार. पूर्ण कंट्रोल हा त्याच्या हातात असतो, विक्रेत्याच्या हातात असतो. पण पूर्ण स्पर्धेत खरेदीदाराच्या हातात पूर्ण कंट्रोल असतो. राईट. तर मक्तेदारी एकच विक्रेता आणि भरपूर खरेदीदार. E.H. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि तिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतोय? मोनोपोली. मोनो म्हणजे सिंगल आणि पोली म्हणजे विकणारा. ओके. तर एकच विक्रेता. बरं. याचे बघा, तुम्हाला खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये दिलेली आहेत. पर्यायी वस्तूंचा अभाव, प्रवेशावर निर्बंध, दुसरा कोणी आला तर तो लात मारून बाहेर काढतो, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण आहे. त्यानंतर किंमत करता, तो सांगेल ती किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. मूल्यभेद आहे, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी किंमत तो लावणार, वेळेनुसार. पण कधी कधी उद्योग संस्था हाच उद्योग. बरोबर. डिफरन्शिएशन नाही आहे. मालक वेगळा आणि धंदा वेगळा असं नाही आहे. धंदा म्हणजे मालक, मालक म्हणजे धंदा. ओके. मक्तेदारीचे प्रकार: खाजगी मक्तेदारी, बरं, प्रायव्हेट कंपन्या आपल्या ज्या आहेत, टाटा स्टील, रिलायन्स, जिओ,
फुकटमध्ये मिळालं म्हणून भरपूर लोकांनी जिओचं कार्ड घेतलं. आता जो रेट लावेल तो द्यावा लागतोय. सार्वजनिक मक्तेदारी, पेट्रोल आपण घेऊ शकतोय का? घेऊ शकतो, पण विकतंय कोण? सरकार. बरोबर. तर उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे बघा, भारतीय रेल्वे पब्लिक सेक्टर आहे. त्यानंतर कायदेशीर मक्तेदारी, तर तुमची प्रॉपर्टी नावावर आहे कागदोपत्री, तर ती तुमचीच ना की माझी? मी येऊन राहिलो तर माझ्या नावावर होईल का? नाही. पण कायदेशीर जे पेटंट्स आहेत, कॉपीराईट्स आहेत, ट्रेडमार्क्स आहेत, रजिस्टर्ड डॉक्युमेंट्स आहेत, हे तुमचेच आहे. बरोबर. नैसर्गिक मक्तेदारी, सफरचंद कोण पिकवतंय भारतात? काश्मीर. महाराष्ट्रातही पिकू लागलेलं आहे, पण त्या स्केलवर नाही जे काश्मीरमध्ये आहे. आपल्याकडे जशी पेरू आणि चिकू इकडे तिकडे लटकतात असतात तसे तिकडे सफरचंद लटकतात. अक्रोड, ओके, बदाम भरपूर आहे. त्यानंतर साधी मक्तेदारी, नावावरूनच कळतंय की अगदी किरकोळ प्रकारचं आहे, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मूल्य भेदात्मक मक्तेदारी, तर डॉक्टर वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळे रेट लावतात. उदाहरण इकडे दिलेलं आहे. ऐच्छिक मक्तेदारी, जे आपले ऑइल आणि पेट्रोलचे इराण, इराक, कुवेत, दुबई, हे जे सौदी अरेबिया वगैरे कंट्री आहेत ना, ते कशासाठी फेमस आहे? पेट्रोलसाठी. बरोबर, क्रूड ऑइलसाठी. त्यांनी एकत्र येऊन एक संस्थात्मक ओपेक नावाची संस्था बनवली आहे. ते त्यांच्या मार्फतच काम करतात. ओके, ओपेक. जसं आपलं आहे एशियाच्या कंट्रीमध्ये, एशियाचे साऊथ एशिया म्हणजेच काय? साऊथ म्हणजेच काय? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. दक्षिण एशियातले जे देश आहेत त्यांनी एकत्र येऊन एक संघटना बनवलेली आहे, सार्क. मग एकमेकांना आपण कमी भावमध्ये विकतोय आणि दुसऱ्यांना आपण जास्त भावमध्ये विकतोय. आम्हाला आमचं भलं करायचं आहे. बरोबर. ज्या दक्षिण एशियातल्या देश आहेत, आम्हाला त्यांना सगळ्यांना वर आणायचं आहे. आम्ही एकमेकांचे दुश्मन असलो तरी आम्ही एकमेकांना स्वस्त दरात व्यापार करतोय. ओके. त्यानंतर आहे ओलिगोपोली. आता इथे थोडंसं दोघांचं मिक्सचर आहे. पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोघांचं मिक्सचर जे आहे ती आहे ओलिगोपोली. ओके. अल्पाधिकार, ओलिगोपोली या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्द ओलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पोली म्हणजे विक्रेते या शब्दांतून झालेली आहे. अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजिन्सी वस्तूंचे किंवा काय आहे, विभेदित वस्तूंचे उत्पादन करतात. उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणारे किंवा सिमेंट कंपन्या इत्यादी. ओके. तर यांची वैशिष्ट्य काय आहे? काही विक्रेतेच आहेत. सिमेंट काय सगळे नाही बनवत. मोबाईलच्या कंपन्या आपल्याकडे किती आहेत? खूप कमी आहेत, पण सगळ्यांना मिळतोय. बरं. परस्परावलंबन आहे? हो आहे. जाहिरात करावी लागणार आहे. प्रवेशावर निर्बंध आहे, कारण तुम्हाला जर मोबाईल कंपनी खोलायची असेल तर खूप निर्बंध लागू पडतात. बरं. समतेचा अभाव? हो आहे. अनिश्चितता आहे. कधी काय नवीन सॉफ्टवेअर येईल आणि तुमचे चालू असलेले मोबाईल कधी करप्ट होतील, काही भरोसा नाही. मक्तेदारी युक्त स्पर्धा, आता इकडे तेलाचंच घ्या, वेगवेगळे दिलेले आहेत, राईट. अर्थ व्याख्या, तर प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार म्हणजे मक्तेदारी युक्त बाजार. ह्यामध्ये आता तुम्हाला टूथपेस्ट घ्यायचं आहे. आजकाल आयुर्वेदिक जास्त चाललंय. लोक कोणाकडे जातात? बाबाजींचा टूथपेस्ट, म्हणजेच समजून घ्या, मी नाव न घेतलेलं बरं. पण आधीपासून पण अनेक कंपन्या आहेत आयुर्वेदिकच्या. लोक आता त्याच्याचकडे धावतात कारण त्याने ॲडव्हर्टाईज केलेली आहे, राईट. पण माझ्यासारखे व्यक्ती आहेत, अजून आम्ही जुनेच प्रकारचे जुन्या कंपन्यांचीच एकनिष्ठ आहोत, कारण मला तो माल जास्त आवडतो. आणि जे नवीन आहेत त्याच्यात असं सापडलं गेलं की मच्छीचं हाड वापरलं गेलं आहे. बरं. तर आयुर्वेदिकच्या नावाखाली मच्छीचं हाड उल्लू बनवलं गेलं. परत जी लोक आता त्या कंपनीत जाते ते परत माझ्यासारखे जुन्या कंपन्यांचीच एकनिष्ठ राहतील. बरं. तर यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारींची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थिअरी ऑफ मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली. त्यांच्या मते मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. ओके. अनेक विक्रेते आहेत, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. असंख्य ग्राहक आहेत, त्यातही प्रॉब्लेम नाही आहे. वस्तुभेद आहे. काहींकडे तुम्हाला एकाच कंपनीचं तेल मिळेल, दुसऱ्याचं नाही मिळणार. दुसऱ्यांकडे दुसऱ्याच कंपनीचं मिळणार
तिसऱ्याचं नाही मिळणार, तिसऱ्याचं तिसऱ्याच कंपनीचं मिळणार, पहिल्या आणि दुसऱ्याचं नाही मिळणार. स्पर्धा आहे, पण प्रत्येकाने स्वतःला एका विशिष्ट प्रकारासाठी स्पर्धात्मक ठेवलेलं आहे. कळलं? येस, सुभेद आहे. मुक्त प्रवेश व निर्गमन, नो प्रॉब्लेम. त्यानंतर विक्री खर्च लावू शकत नाही नॉर्मली, बरोबर. तुम्हाला तुमच्या हिशोबाने डील करायचं असतं. जवळचे पर्याय आहेत, पण अगदी जवळचे असे नाही आहे, वेगवेगळ्या कंपनींचे आहे. तर गटसंकल्पना हो आहे, लोक एकत्र येऊन बिझनेस करतात. तर आय होप की समजलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मार्केट कोणते कोणते आपल्या देशात असू शकतात, कोणत्याही देशात असू शकतात, याबद्दलची संकल्पना आपण धडा क्रमांक 5 याच्यात शिकलेले आहोत. आवडलं असेल तर लाईक करा. मोबाईलमधनं बघत असाल तर कमेंटवर जाऊन हाईप करा. कमेंट करा 2 उंगलीची एक्सरसाइज, बरोबर आहे. एका बोटाची एक्सरसाइज म्हणजेच काय, लाईक आणि कमेंट, लाईक आणि शेअर आणि हाईप. 2 बोटांची एक्सरसाइज म्हणजेच काय, कमेंट. ओके, कमेंट मारा, मलाही उत्साही मिळेल की हा बाबा पोरांना समजतंय, म्हणजे आपण मेहनत करण्याला अजून फायदा आहे. ठीक आहे, थँक्यू. कीप ग्रोईंग, कीप गोईंग. आणि अभ्यास करा नीट. आत्ताच अभ्यास करून मोकळे व्हा, म्हणजे परीक्षेवर जास्त भार येणार नाही. आता अभ्यास झालेला आहे, परीक्षा जवळ आली का आपण परत उजळणी करणार, त्यामुळे आपली क्वालिटी चांगली असणार आहे. कळलं? थँक्यू.